एक मिनिट साहेब पुढे काय काम आहे साहेबांना भेटा तुम्ही माझं खूप महत्त्वाचं काम आहे थांबा एक मिनिट साहेब माझं खूप महत्त्वाचं काम आहे काय काम आहे मी खून केलाय काय ओळख तुम्ही मी कोडे ते सांगतो तुम्हाला पण मला प्लीज साहेबांना भेटू दे एक मिनिट साहेब कुठे चला या साहेब साहेब माझ्याकडे अपराध घडलाय मी खून केलाय साहेब दादाला नानांनी नाही मी मारले खरी खुनी तर मी आहे सर यांनी खून नाही केलं नाही साहेब मी केलाय माझं ऐकून घ्या साहेब तुम्ही सगळे एका कुटुंबातले आहात हो सर तुम्ही कोण सर मी ललिता सर खून माझ्या हातून झालाय नाही साहेब मी खोटं बोलतोय. मी मी खून केलाय नाही, सर, खून मी केलाय. सर, खून मी केलाय. एक मिनिट खून कोणाचा झालाय माझ्या मुलाचाच आहे नमस्कार मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या भागामध्ये तुम्ही पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एका अशा गुन्ह्याची माहिती करून देणार आहे जी माणूस म्हणून तुम्हाला हादरवून सोडेल प्रेम ही अशी एक भावना आहे जी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणते एकत्र बांधून ठेवते एकत्र जोडते पण कधी असंही होऊ शकतं का की एकाच कुटुंबातल्या व्यक्ती आपल्याच कुटुंबियाच्या खुनासाठी एकत्र येऊ शकतात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन कुटुंबातल्याच व्यक्तीचा खून करण्याचा पावित्र्य घेतं तसे खुनाच्या आरोपामध्ये दुसऱ्यांना गोवणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील तुम्ही असेही लोक पाहिले असतील जे स्वतःचं खरं नातं विसरून एकमेकांना फासावर लटकवण्यापर्यंत टोकाची मजल गाठतात पण इथे पोलीस युनिट समोर असलेल्या या केसनं या सगळ्या गोष्टींना छेद दिला होता इथे तर संपूर्ण कुटुंबच आपण खुनी असल्याची कबुली देत होतं नेमकं काय घडलं होतं पहा साहेब मोहन माझा मुलगा आहे म्हणजे होता तो कधीच कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा लहान नाही मोठं नाही सतत सगळ्यांचा अपमान करायचा आरडाओरडा करायचा साहेब घरातल्या प्रत्येकाला खूप त्रास द्यायचा या त्रासाला आम्ही कधीतरी कंटाळू त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याला संपवणं हा एकमात्र उपाय माझ्याकडे होता आणि म्हणून त्याचा खून करून मी आमचा त्रास संपवला दादाला नानांनी नाही मी मारले मोहित भाऊजींनी तर त्यांचे हात पकडले होते सुरात तर मी खूप असलाय त्यांच्या पोटात नाही सर खरी गुन्हेगार मी आहे मी मारलं दादाला मी ढकलून दिलं तेव्हा नानांच्या हातातला सुरा त्याच्या पोटात घुसलाय साहेब आम्ही कोर्टात कबुली द्यायला तयार आहोत साहेब खोटं बोलतो मी मारले दादाला मी मारले मी मारले दादाला साहेब, मी मारले दादाला एक मिनिट कोर्टात तुमची बडबड चालत नाही इथं पुरावे लागतात आणि आम्ही ते बरोबर शोधून काढू आणि खुनी शोधून काढू कळलं पवार मॅडम यांची सगळी माहिती लिहून घ्या तुमचं नाव काय म्हणाला नाना मडवी हा खून कुठे झाला एक्झॅक्टली भरपूर वार झालेत सर माणूस तर एकदम हट्टाकट्टा आहे कदाचित सगळ्यांनी मिळून मारला असणार खरं खोटं तर तपासातच कळेल ना ब्लड इथं पडले म्हणजे खून इथंच झाला असेल जर आजूबाजूला चेक करा काय मिळतंय का हो सर हात चाकू होता होय साहेब मी जेव्हा घरातनं बाहेर पडलो तेव्हा मी हात सुरा घेऊन गेलो होतो साहेब साहेब माझा ऐका खून मी केलाय नाना तुम्ही असं का बोलताय खून मी केलाय नाही साहेब नाही साहेब खून मी केलाय ठीक आहे या सगळ्यांच्या फिंगरप्रिंट्स घ्या आणि घरी पाठवून द्या ना आणि घरा कोणी सापडल्याशिवाय तुम्हाला कोणालाही शहराच्या बाहेर जाता येणार नाही ठीक आहे या सगळ्यांवर लक्ष ठेवा यस सर एक मिनिट प्रयत्न बंद करा आणि मी जे काही सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका
पोलीस येतील, चौकशी करतील, पुरावे गोळा करतील, पण मी सांगितलेलंच फायनल आहे. खून आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. कुणीही वेगळं बोलणार नाही, कुणीही आपलं स्टेटमेंट बदलणार नाहीये, कुणीही मागं हटणार नाही. कळलं? सर, नाना आणि सुंदरा यांची मोहन आणि मोहित ही 2 मुले आणि ललिता नावाची बहीण. त्यांना अजून एक भाऊ होता, तो लग्नानंतर 2 वर्षांनी वारला. त्याचं नाव मंदार. मंदारची बायको श्यामल, मोहितची बायको उषा आणि मोहनची बायको वंदना. खूप मोठा परिवार आहे. मोठंही आणि चालाकही. एक तर या मोहननी या सगळ्यांना त्रास दिलाय, त्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून त्या सगळ्यांनी मिळून याचा खून केलाय, किंवा यांच्यापैकीच कोणीतरी त्याचा खून केलाय आणि बाकीचे सगळे त्याला वाचवतात. सर हा गजा मोहनचा मित्र. मोहनचा खून होण्याआधी शेवटचं बोलणं याच्यासोबत झालं. काय झालं तो पण? सर फार काही बोलला नाही, पण जेव्हा भेटला तेव्हा फार घाबरलेला होता. गजा, गजा यावेळेस वाचव रे मला. यावेळेस वाचव मला गजा. काय झालं सांग मला. मला यावेळेस पैशांची मदत कर. काही कर पण मला वाचव, नाहीतर ती लोक माझा जीव घेतील गजा. कोण ते? कोण जीव घेतील तुझा? मी तुला सगळं सांगतो, फक्त पैशांचा बंदोबस्त होईल का नाही तेवढं सांग. गजा यावेळेस मदत कर रे माझी. वाचव ना मला. एवढं कोण उठलं होतं त्याच्या जीवावर? सर ते काही माहीत नाही. हा पण तो एक गोष्ट बोलला, आपण लवकरच करोडपती होणार आहोत. सर त्याचा ना कुठेतरी एक मोठा व्यवहार चालू होता. फोनवर शेवटचं काय बोलणं झालं होतं? सर त्याला पैशांची गरज होती, तो पैसे मागत होता. किती पैसे? 20 लाख रुपये. तर साहेब एवढे पैसे मी कुठून देणार ना. एरवी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण होतं? सर मोहन तसा फार कमी बोलायचा आणि कधी काही स्पष्ट सांगायचंच नाही. घरच्यांशी कसं होतं त्याचं? हा आता मध्ये मध्ये नानांसोबत त्याचं वाजत होतं, पण सर घरच्या गोष्टी म्हणून मी काही त्यात मध्ये पडलो नाही. ठीक आहे, तू गेलास तरी सर. या नानाच्या घराच्या आसपास चौकशी करा या मोहनविषयी. त्याचा स्वभाव कसा होता, तो कोणाला भेटायचा, त्याला कोणी भेटायला यायचं का, त्याला कसली व्यसनं होती का, इस्पेशली जुगाराच, सगळी चौकशी करा. यस सर. त्याला ओळखतात? हो सर, मोहन आहे. कसा आहे तो? पोहणे चांगला आहे सर. थोडा मुडी होता सर. जे पण म्हणत त्याचं तेच करायचं. त्याच्या घरी वातावरण कसं होतं? हल्ली हल्ली त्याच्या घरच्यांशी काहीतरी खटकलेलं सर. तुमच्या घराची झडती घ्यायची. पवार मॅडम रिकामे, झडती घ्या आणि यांना घेऊन जा बरोबर. तुम्ही दोघं इथंच थांबा. नाना, तुमचे आणि मोहनचे इतक्यात खूप खटके उडत होते असं आमच्या कानावर आलंय. खरंय काय? नाही, तसं काही नव्हतं. कालच तुमच्यात भांडण झालं होतं. आपापसामध्ये वाद हे व्हायचेच. आता घर आहे म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. भांड्याला भांडं लागणं वगैरे आम्ही समजू शकतो नाना, पण इथं तुमच्या मुलाचा खून झालाय मोहनचा. काय कारण होतं या भांडणाचं? अलीकडे त्यानं डोक्यामध्ये वेगळं खूळ घेतलं होतं. त्याला हा बंगला विकायचा होता आणि म्हणून त्याच्या आईला त्यांनी मोठी मोठी स्वप्न दाखवून सगळी कागदपत्र स्वतःच्या ताब्यात घेतली. 1 मिनिट, त्यांनी कुठलीच स्वप्न दाखवली नाही. फक्त बिचारा टेन्शनमध्ये होता आणि बाप म्हणून ह्यांनी कधीच समजून घेतलं नाही. शांत बसशील जरा. बघा यांचं असं असतं. एक मिनिट, मला एवढंच सांगा, मोहनचं म्हणणं काय होतं? अरे मोहन, काय झालं? काय रडतोस तू? आई, मला हे असलं नाही सांगायचं आई. मी ना स्वतःला संपवून टाकणार आहे आता. अरे काय बोलतोस हे? काय झालं तुला? आई, आई मी काहीतरी चांगलं करायला जातोय का? पण नाना नेहमी सारखं आडवं येतात. अगं सगळ्यांच्या सुखाचा विचार करतोय ना गं मी. अरे बाळा, तिला नीट समजून सांग. नाना कधी कोणाचं ऐकतात का? नाही. पण यावेळेस ना मी नानांचं ऐकणारच नाही. आई, तुझा विश्वास आहे ना माझ्या? मग माझं एक काम कर ना. काय? मला आपल्या बंगल्याची कागदपत्र हवी आहेत. मला काय करण्यास त्याचं? मी ना ह्यावेळेस मी ना बोलून नाही दाखवणार, ह्यावेळेस ना करून दाखवणार. बघतो, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावर, तू नको देऊस, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुझा मोहन तुझ्यासाठी मेलाच म्हणून समज. अरे तू काय बोलतोयस हे? पण तुला माझी शपथ आहे,
तू त्या कागदपत्रांचा काही गैरवापर नाही करणार. नाही करणार, शपथ सांगतो आई, नाही करणार चुकीचा वापर. देते मी. आई आई मग काय तुम्ही कागदपत्र दिलीत मोहनला? हो. आणि इथंच घोळ झाला. मोहननी ती कागदपत्र कुठं लपवून ठेवली आहेत याचा पत्ताच लागला नाही आम्हाला. एवढा काय गुप्त व्यवहार करत होता अंदाजच नव्हता आम्हाला. आता त्यांनी केलेल्या उचापती आम्हाला निस्तारावं लागतं. अहो माणसं मागे लागली त्याच्या वसुलीसाठी. परवा घरापर्यंत माणसं आली होती. मोहन, ए काय रे, काय गडबड लावली? कोणात तुम्ही? मोहन मडवी आहे का? नाही. काम काय होतं? तुमच्या मोहनने ना पैसे घेतलेत आणि ते वसूल करायला आलोय. जर दिले नाही ना तर परिणाम लय वाईट होतील. फोन करा त्याला. हा बोल आता. नाव काय तुझं? हो, रेकॉर्डिंग का करताय? ओरडतोस कोणावर रे? आणि धमकी कोणाला देतोयस? अधिकार काय तुला? हे बघा, मी चौकशी करायला आलोय, धमकी देत नाही. परिणाम वाईट होतील याचा अर्थ काय? ए, घरात आहे का बघ जा. हे थांबायचं. कंप्लेंट करीन मी. हे काय करेन हे का? हो, मोहन मुलगा आहे ना तुमचा, मग तुम्हाला माहित नाही त्यांनी पैसे घेतले का नाही ते? माहित नाही मला, आणि एक पैही मिळणार नाही. मग तूच ठरव, पैसा महत्वाचा आहे का पोराचा जीव? मी त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलंय. हे बघा. हा व्हिडिओ ताब्यात घे शिंदे. ही माणसं कोण होती, कुठून आली होती, काही कळलं का तुम्हाला? नाही, माहिती नाही. मोहनची रूम कुठे? चला. या साहेब, ही मोहनची बेडरूम. या. मोहनची बायको. मॅडम, मोहन बाबतीत जे काही घडलं त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं? साहेब, तिला काय विचारताय? मी आहे ना, मी सांगतो ना. तुम्हाला कोणापासून भीती आहे किंवा कोणी तुम्हाला सांगितलंय की काही बोलू नका म्हणून? सर, हे काही व्हिजिटिंग कार्ड्स आणि पेपर्स मिळालेत. गेल्या काही दिवसात मोहन कोणाला भेटला होता, कोणाला भेटायला गेला होता किंवा त्याला काही फोन वगैरे आला होता? ऍक्च्युली साहेब, ना तुम्ही थोड्या वेळ बाहेर थांबा. प्लीज कोऑपरेट. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा होता? मनाने फार चांगला होता. फारसा कोणाशी बोलायचा नाही तो, पण सतत त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असायचं की आपण काहीतरी मोठं करायला पाहिजे, आपण काहीतरी मोठं करायला पाहिजे. इतक्यात काही त्याविषयी बोलले होते तुमच्याशी ते? त्या दिवशी रात्री झोपेतून एकदम तो दचकून उठला होता आणि मोहन, काय झालं? अरे का रडतोयस तू? मी काय करू वंदना, सांग ना मला. अगं या घरातला मोठा मुलगा आहे आणि मला काहीच अधिकार नाहीये. काय झालं पण? तू मला सांग, हे घर सुखी असावं असं मला वाटतं, यात काय चुकीचं आहे का? अगं मग यांना का नाही कळत ते? हो, पण तू का त्रास करून घेतोयस एवढा? अगं मग काय करू मी, सांग ना मला. हे बघ, नको काळजी करू, सगळं ठीक होईल. नाही, सगळं ठीक नाही होणार आहे वंदना. यावेळेस जर या लोकांनी माझं ऐकलं नाही ना तर मी स्वतःला तर संपवून घेईनच ग. पण ह्या सगळ्यांनी मला मारलं म्हणून ह्यांना लटकवेन, बघतो. मोहनची एवढी चिडचिड कशामुळे व्हायची? आय मीन कोणामुळे? सगळ्यांमुळेच. तो बोलायचा ते खोटं नाही. मोठा मुलगा म्हणून त्याला या घरात कधी तसा मानच मिळाला नाही. मोहन एक मोठा व्यवहार करणार होता, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती? तो बाहेर जे काही करायचं त्याबद्दल घरात कधीच काही बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटतं हे कोणी केलं असेल? मला खरंच काही कळत नाही. आणि ह्या सगळ्यात मात्र मी माझा आधार गमावलाय. सर, नाना घरातल्या सगळ्यांना आपल्या धाकात ठेवत असणार. कोणीच काही स्पष्ट बोलायला तयार नाही. सगळ्यांचं आधीच ठरलेलं असणार आहे काय बोलायचं, कधी बोलायचं. आणि मला वाटतं मोहनने ना घर विकायचा प्लॅन केलाय आणि त्या बदल्यात त्यांनी कोणाकडनं तरी पैसे उचलले असतील. शक्य आहे. मोहनला तसंच काहीतरी आयुष्यात मोठं करायचं होतं ना.
मोहनला खूप काहीतरी मोठं करायचं होतं तर घरच्यांचा सपोर्ट का नव्हता? स्वभाव शिंदे, स्वभाव. या सगळ्याला मोहनचा स्वभाव कारणीभूत असणार. बरं, ते वसुलीसाठी लोक जी आली होती त्यांच्याविषयी काय कळलं? हो सर, भवानी नावाचा बिल्डर आहे, त्याचीच माणसं होती. बिल्डर? अच्छा, म्हणजे बराच मोठा प्लॅन होता तर मोहनचा. अगं काय हे, कुठे चालीस? मी माहेरी जात. वंदना, मोहन तुझ्याशी विचित्र वागत होता तेव्हा नाही गेलीस आणि आता तुझ्या डोक्यामागची कटकट गेली आहे तर माहेरी निघालीस. नाना, अहो तो कसाही असला तरी माझा नवरा होता. आपण कोणीच त्याला समजून घेतलं नाही. घ्या, म्हणजे त्याच्यासाठी इतकं केलं तरी आम्ही त्याला समजून घेतलं नाही. हा, नाना खरं सांगू का, मला आता इथे राहावंसं नाही वाटत. ते आता पोलीस येणार, त्या सगळ्या चौकशा करणार. मला वंदना, मोहन जसा तुझा नवरा होता तसा माझा मुलगा पण होता. त्याच्या मृत्यूमुळे मला दुःख झालं नसेल. पण मग का मारलात त्याला? व्यवहारामध्ये माणुसकी आणायची नाही हे आपण शिकलो साहेब. आज 12 वर्ष या धंद्यामध्ये, पण आपण पहिल्यांदाच खड्डा खाल्ला. फालतूगिरी नको, मुद्द्याचं बोल. साहेब, मोहनचा बंगला आम्ही पाहिला, एकदम प्राईम लोकेशन, जागा आवडली. आत्ता तिचा करोडचा भाव आहे साहेब. बंगला पाडून तिकडे आम्ही मॉल बांधणार होतो. मोहनचा पण फायदा झालाच असता. बिघडलं कुठे? साहेब, मोहन सगळे पेपर घेऊन आला, पण बंगला त्याच्या बापाच्या नावावर, आणि त्याच्या बापाचं आणि त्याचं पटत नाही आपल्याला नंतर कळलं ना. पण तोपर्यंत 10 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन चुकलो होतो. टोकन म्हणून काय, जागा हातची जाऊ नये म्हणून पार्टी बांधून ठेवली. पुढे काय साहेब, तो मोहनचं तोंड पण दाखवत नाही आपल्याला. त्याच्या घरी गेलो तो, त्याचा बाप नाना, एक नंबरचा खडूस माणूस. अहो, त्याला एवढं समजवलं, मी स्वतः त्याला समजावलं. ए मोहन्या, साहेब काय म्हणतात ते कळतंय का? ए, कळतंय का तुला? अरे कळतंय ना मला सगळं. मग ओळख का नाही? बस बस. पुढे काय ते बोल. काय बोलू आता, माझ्या बापाच्या डोक्यात घुसतच नाही काय. हा तुझा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. पुढे पैसे गुंतवलेत मी, समजलं ना? तुला जर व्यवहार पटत नसेल ना तर पैसे परत कर. दादा ऐका ना, मला थोडासा वेळ द्या. ए, थोडा थोडा म्हणत अख्खा आठवडा घेतला ना तू. दादा, हे जर तुम्ही असं मला फोर्स करणार असाल ना तर मी आधी स्वतःला संपवून घेईन आणि मग तुम्हाला सगळ्यांना लटकवेन बरं का. मी आधीच सांगतो. आज रोकड दिल्यावर दुसऱ्या दिवशी कागदोपत्री व्यवहार करायचा बापाबरोबर, हे ठरलं होतं. आणि आता तो तोंडही दाखवत नाही. मोहनचा खून झालाय माहिती आहे ना? काय बोलताय साहेब? पण तो तुझ्या माणसांनी केला 10 लाख रुपयासाठी. नाही 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 नाही, तर काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. तुम्ही चौकशी करा साहेब. कळेलच ते लवकर. कुणी सापडत नाही तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही. तंगड्या तोडून हातात दे. चला. सर, जी काय माहिती मिळाली आहे त्यावरनं मोहन तापट स्वभावाचा होता. तो पण तापट स्वभावामुळे त्यांनी कोणाचा तरी खून करायला पाहिजे, तर इथं त्याचाच खून झालाय. सर, घर विकून एवढा चांगला पैसा मिळणार होता तर नानाचा विरोध का होता? पोरावर विश्वास नव्हता त्याचा. सर, हा मोहन मडवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, रिपोर्टमध्ये तर मेन्शन केलंय की खून चाकूनीने दुसऱ्याच वेपननी केलं आणि घरातले सगळे म्हणतात की खून चाकूनी केलंय. खोटं बोलतायत. घरातले सगळे मिळून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत. पण सर, कोण कोणाला वाचवायचा प्रयत्न करते नेमकं? कारण मडवीच्या घरात 2 गट आहेत. एक मोहनची बायको वंदन आणि त्याची आई, आणि बाकी सगळे दुसरीकडे. त्याचा भाऊ तर कायम झिंगलेलाच असतो. आणखी झिंगवा त्याला. माझा भाऊ गेला साहेब. मला खराब पाठीमागा होता तो, मला पोरके करून गेला. कोणी मारलं रे त्याला? दुसरा कोण? माझ्या बापाने मारलं त्याला. का मारलं रे? कारण माझ्या दादाचा ललिताच्या लग्नाला विरोध होता. म्हणजे नो मॅरेज. सागर नाव तुझ्या मुलाचं, दुसऱ्या जातीतला होता ना तो. माझ्या दादाला आवडत नव्हतं. त्या दिवशी बोल, सांग, काय सांगायचंय तुला सगळ्यांच्या समोर? बोल. ही मुलगी आहे ना तुमची,
मग आम्हाला सारखं कुठे जातो काय करतो हे असं विचारत राहता ना, हिला कधी विचारलात का तुम्ही? हा, ही बाहेर काय करते माहितीये का तुम्हाला? ललिता, नाना हा काय बोलतोय ना मला काहीच कळत नाहीये. तू जर आता खोटं बोललीस तर कानफाड फोडीन तुझं मी. हा? मोहन जरा शांत हो ना, नीट सांग ना काय झालंय ते. मोहन तू आरडाओरडा करण्यासाठी जमवलायस का सगळ्यांना इथे? तुम्हाला खरंच काय माहिती नाहीये की तुम्ही सगळेजण इथे मला वेडं ठरवताय? आई, हिला विचार ना, विचार हिला सागर कोण आहे ते. ललिता काय म्हणतोय मोहन? आई मी नानांना आधीच सांगितलंय माझं सागरवर प्रेम आहे. होय, मला माहिती आहे सागर चांगला मुलगा आहे आणि मला हे मान्य आहे. अहो काय बोलताय तुम्ही? आपलं घराणं त्याचं घराणं काय माहितीये का तुम्हाला? आणि मान्य म्हणतात तुम्हाला लाज कशी नाही वाटत? सांभाळून बोल, बाप आहे मी तुझा. असले कसले बाप? सतत मी जे काही करत आलो ना त्याला विरोध करत आलात. तुला अक्कल आहे का करायची काही? मला अक्कल नाहीये. तुला अक्कल नाहीये. तुम्हाला काय जाऊ आहे? सोबत फोडून तुझं. त्या सागरचा नंबर आहे का ते? आहे ना, हे याच्यात आहे का? जमली. ठेव खाली ठेव, बस खाली ठेव. अजून नाही नाही, पाच आहे. हा एवढा प्यायला सुद्धा डोकं दुखायचं पण. ठीक आहे, मोबाईल. ए नीट जाणार ना तो घरी. ऑल राईट, फाईन अँड थँक्यू. मी घेऊन जातो. कोण आहे? सागर आहे का? काय काम आहे? पार्सल आले त्याचं. मी डिलिव्हरी बॉय आहे सर. माझं कसलं पार्सल? मोहनचा खून करून इथे लपून बसलायस काय? नाही सर, मी खून वगैरे नाही केलंय. जे झालं ते बरोबर नाही झालंय. जे झालं ते बरोबर झालं नाही, जे केलं ते बरोबर केलं नाहीयेस तू. मोहनचा तुझ्या आणि ललिताच्या भेटण्याला विरोध होता म्हणून त्याचा खून केलास ना? नाही सर, मी असं का करेन? कारण मोहनने तुला धमकावलं होतं. धमकावलं होतं की नाही? हा, धमकावलं होतं सर. अरे तुला मागे समजावून सांगितलं होतं ना मी. डोक्यात नाही शिरला तुझ्या. शेवटची वॉर्निंग आहे. ललिताकडे डुंकून जरी बघितलंस ना तू मेलाच म्हणून समज, कळला ना? अरे पण दादा. अरे नाही का रे नाही. इथे कशासाठी आलायस? शिक्षणासाठी. हा अरे ना तेवढंच करायचं, नाहीतर कायमचं इकडून तुला पाठवलाच म्हणून समज. कळलं ना? समज. आणि हे तुला सगळं सहन झालं नाही आणि याचा बदला म्हणून तू मोहनचा खून केलास. नाही 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 सर, मी खरंच सांगतो सर, मी असं काही नाही केलं. खोटं बोलू नको रे. मोहनचा खून झाला त्या ठिकाणी तू होतास. फोन लोकेशन आहे आमच्याकडे. हा सर, मी गेलो होतो तिथे. कशाला? कारण नानानीच मला तिथे बोलवलं होतं. का बोलवलं होतं? नाना नमस्कार. मला इथे का बोलवलं? तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. तू ललितावर प्रेम करतोस ना? हो. तिच्यासाठी काय करू शकशील? नाना असं का विचारताय? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तू ललितासाठी काय करू शकशील? काहीही. तू कुणाचा खून करू शकशील तिच्यासाठी? नाना काय झालं? बोलती बंद झाली? प्रेमामध्ये लोक जीव द्यायला तयार असतात. आपलं प्रेम जर टिकवायचं असेल तर वाटेत आलेल्या सगळ्या अडथळ्यांवर मात करावी लागते. काहीही करावं लागतं. अगदी कुणाचा खून करायचा असला तरी तो सुद्धा करावा लागतो. करशील? नाना मी समजलो नाही. काही नाही रे, मी जरा गंमत करतो. मी ललिताचा बाप म्हणून माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देतो. तुम्ही दोघं जण पळून जाऊन लग्न करा. मी तुमच्या पाठीशी. नाना बघतेस ना मोहन किती धिंगाणा घालतोय तो, किती आक्रस्ताळीपणाने वागतो. त्याच्या नाकावर टिचून तुम्ही दोघं पळून जाऊन लग्न करा. जी आयती खोड जिरवीन मी. तुम्ही लग्न करा, मी तुमच्या पाठीशी. मी तुला काय विचारतोय आणि तू काय आपली लव्ह स्टोरी सांगतोय? लव्ह स्टोरी नाही सर, मी तिथे गेलो होतो आणि तिथून निघालो सर. मोहननी तिथे तुम्हाला एकत्र पाहिलं, तुमच्यात वाद झाला आणि मग तू मोहनचा खून केलास ना? नाही सर, मी खरंच सांगतो सर, मी खून वगैरे नाही केला सर. आई शपथ सर. नाटक करू नको. चल बघ, तू बोलतो ते सगळं खरं मानतो, पण यातलं काय जरी खोटं असेल ना तर तुझ्या तांगड्या तोडून हातात देईन.
खून तुम्हीच केला या तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहात का नाना? हो. पण खुन्याने चाकूचा वापर नाही केला, वेगळंच हत्यार वापरलंय. म्हणजे तुम्ही सगळेजण खोटं बोलताय, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करताय. आम्ही तसं अजिबात करत नाही आहोत. रागाच्या भरामध्ये आमच्या हाताला जे लागलं ते आम्ही वापरलं. तर आम्हाला काय माहिती तो चाकू होता की आणखी काय होतं. एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतं नाना. तुमच्या प्रत्येकाची एक एक करून चौकशी करणार आहे मी. तुम्हा दोघींचंही तेच मत आहे का की तुम्हीच खून केलाय? या बाजूला. मोहन भाऊजी या घरचा मोठा मुलगा होता आणि त्यांचं वागणं तसं नव्हतं. म्हणजे स्वभाव मोडी होता. कधी कसे वागतील याचा काहीच भरोसा नव्हता. त्या दिवशी तर त्यांनी अतिच केलं. श्यामल, भाऊजी तुम्ही ते काय करताय? श्यामल, तुझं मला पांढरं कपाळ बघवत नाही ग. देव तरी बघ ना काय परीक्षा घेत होते. भाऊजी तुम्ही तुम जा. श्यामल, मंदार असं तर तू किती सुखात असतेस ना. अगं मी दुसरा तिसरा कोणीच नाही, मंदारचा मोठा भाऊ आहे. तुझ्या भावना मी समजू शकतो. तुला सांग ना काय हवंय मला. भाऊजी तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहात. तुम्ही जा इथून. आत्ता काय प्रॉब्लेम आहे श्यामल? सांग ना मला. घरातली इज्जत 4 भिंतीच्या आतमध्ये राहिलेली बरी नाही का? एक स्त्री म्हणून मी तुझ्या भावना समजू शकतो. भाऊजी तुम्ही इथून जा. माझ्याशी पण त्यांनी असंच वागायचा प्रयत्न केला होता. भाऊजी जाय का तुम्ही? नानांनी मला सांगितलं होतं माझ्या नवऱ्याचा जीव मोहनमुळेच गेलाय. पण मी या सगळ्याची शहानिशा करत नाही बसले. मी या घराशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला. नानांनी मला सिलाई मशीन पण घेऊन दिली. माझ्या हाताला काम मिळालं, मी त्यात व्यस्त झाले. मी मोहन भाऊजींचं वागणं आईंना पण सांगितलं होतं, पण आई म्हणायच्या मी त्याला समजावेन असं म्हणून सतत धीर द्यायच्या. आता मोहन नाही राहिला त्यामुळे तुमचा एक त्रास कमी झाला. की तुम्ही हा त्रास कमी केलात. बोला. साहेब नाना आला होता. बरं मग? मुलगी आणि जावई सागर यांना घेऊन आला होता. आधी ज्या गोष्टीसाठी नकार होता त्याच गोष्टीसाठी मागे लागला. पण आता मी तयार आहे ना. मला काय फक्त माझी सही सांगे ना, देतो ना सही. हे बघा मी बंगला विकायला तयार आहे. आज व्यवहार आधी केला असता तर तुमचा मुलगा वाचला असता. हे बघा तो आमचा घरगुती मामला आहे. तुम्ही व्यवहाराचं बघा. हे बघा ही माझी मुलगी, हा माझा जावई. याच्या पुढचा व्यवहार हा बघेल. बोल. तुमच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. कळवतो. आता कसला विचार करायचा? सगळं ठरले ना, डन करून टाका ना. आता नानांच्या मनात आहेच तर जास्त वेळ घालू नका. काय नाना, या जागेत मला जो प्रोजेक्ट करायचा होता तिथे खून झाला. त्यामुळे आता तशी माझी मानसिकता नाही. मला वाटतं की तुम्हाला हवा तेवढा वेळ द्या, पण माझे पैसे मला परत करा. ठीक आहे, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. ठीक आहे भवानी शेठ, तुम्ही लगेच आलात, आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. पण साहेब काही करून माझे पैसे मिळवून द्या मला. आता भवानी शेठ, तुमच्या या व्यवहाराचं ना ॲग्रीमेंट आहे ना कुठला पुरावा, तरी पण आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, गरिबावर लक्ष असू द्या. सर या सागरने नानावर काय जादू केली आहे ना काय कळत नाही. सागर दिसतो तेवढा साधा नाही आहे. काहीतरी लपवतोय निश्चित. एक काम करा, नक्की काय लपवतोय ते शोधून काढा. तू गेलीस तर मी काय करणार? प्लीज घाई नको करूस. श्यामल मला जाऊ दे इथून. माझी ना घुसमट होते अगं इथे. अगं पण तू गेलीस तर. श्यामल मला ना ह्या आधीच इथून जायला हवं होतं. मला आता हे सगळं नाही सहन होतंय. ते सततचे पोलीस, सततची चौकशी, मला ना ह्या सगळ्याचा आता कंटाळा आलाय ग. तू पाहतेस ना सगळी लोक आपल्याकडे संशयाने बघतायत. मला हे नकोय, मला जायचंय. तू गेलीस तरी ते सगळ्यांसाठीच बरं आहे ना. म्हणजे करोडोच्या प्रॉपर्टी मधला एक वारस जर कमी झाला तर कोणाला नाही आवडणार? काय बोलतेस तू? मोहन भाऊजी माझ्याशी कसेही वागले ना तरी त्याचा राग मी तुझ्यावर कधीच काढला नाहीये. मी तुला माझी मोठी बहीण मानते आणि त्या नात्याने मी तुला सांगते,
प्लीज नको जाऊस. ललिता 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 कुठे आहे? का काय झालं? सागरचा खून झालाय. काय? हो. पवार मॅडम, आजूबाजूला जरा चेक करा काय मिळतंय का. सर, मोहनच्या जसे पाठीवर आणि पोटावर वार होते तसेच सेम ह्याचे आहेत. बरं किसी बिसी चेक कर. सर, मोबाईल आहे, लॉक आहे सर. आपल्या टेक्निकल टीमला पाठवून देतो. रिकामे, तुम्ही सगळे इकडे थांबा. सागर, नाना, सागर. ॲम्ब्युलन्स बोलून घ्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. यस सर. मॅडम, कुठे घेऊन चाललंय का ना? खडी फोडायला. म्हणजे ह्या घरच्या सुना आहेत. काय पुरावा आहे तुमच्याकडे? आम्ही म्हटलं होतं ना, आम्ही पुरावे गोळा करू. बघायचंय पुरावा? हे बघा. वागणं घरी सगळ्यांनाच कळलं होतं. नंतर तो मला त्याच्या हक्काची बायको असल्यासारखं वागवत होता, म्हणून आम्ही त्याला मारायचं ठरवलं. माझ्या चैत्याने असंच वागायला सुरुवात केली होती. हा त्रास एकदाचा संपवून टाकावा म्हणून आम्ही त्यांना मारलं. इन्स्पेक्टर साहेब, जे घडायला नको होतं ते घडलं. माझ्या सुना तुरुंगात जाऊ नयेत म्हणून हा खुनाचा आळ मी माझ्यावर घेतला होता. हा पुरावा सागरकडे होता आणि सागर ऐकायला तयार नव्हता म्हणून त्याचा खून केला का सगळे पुरावे नष्ट करायचे म्हणून त्याला मारलं? इन्स्पेक्टर साहेब, मी सागरला नाही मारलं. सागरचा खून पण तसाच झालाय जसा मोहनचा झाला होता. जे सागरचा खून पण तुम्हीच. नाही, खरंच आम्ही सागरला नाही मारलंय. हो सर, आम्ही नाही मारलं. जसे मोहनचे खुनी समोर आले तसे सागरचेही येतील. मॅडम, घेऊन चला दोघींना. चला. चला पटापट सांगा, सागरला का मारलं ते? हे बघा सर, आम्ही नाही मारलंय सागरला. खरंच नाही मारलंय. सर, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही खरंच नाही मारलंय सागरला. पवार मॅडम, तर त्यांचं अजून तेच म्हणणं आहे की त्यांनी सागरचा खून केला नाही. ललिता तर नसेल सर. कशावरून? सर, ती या पिक्चरमध्ये कुठेच नाही. ती स्वतःहून पुढे येऊन काही बोलतही नाही. ललिताचं सागरवर प्रेम होतं, पण सागर तिच्या घरच्यांच्या जीवावर उठला म्हटल्यावर रागाच्या भरात तिनंच त्याचा खून केला असू शकतो. होऊ शकतो. घेऊन या तिला. येस सर. सागरवर मी जीवापाड प्रेम करत होते सर. मी का खून करेल त्याचा? कारण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करता ती व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध वागली की तुमच्या मनातून उतरते, आणि मग ज्याच्यासाठी जीवाला जीव देण्याच्या गोष्टी करता त्याचाच तुम्ही जीव घेता. सर, सागर माझ्याशी कधीच असा वागला नाहीये. मग भांडला का होतात? गंमत म्हणून? कधी? आता वेळ ठिकाण सगळं सांगू का तुला? काल सकाळी 11 वाजता तू सागरच्या घरी गेली होतीस. कशासाठी? सर, सागरने मला स्वतःच भेटायला बोलवलं होतं. काय झालं सागर? तू इतकंसं अचानक का बोलवलंयस? सांगतो. मला सांग, आपलं खूप मोठं घर असेल, घराच्या बाहेर 2-3 गाड्या उभ्या असतील, लाखो रुपये फक्त जागेच्या भाड्याने येत असतील आणि तुझ्या पूर्ण दिवसचा हिशोब करण्यामध्ये जात असेल, तर आवडेल तुला? अरे, भरपूर पैसा मिळणार असेल तर कोणाला नाही आवडणार? मग समज तितका पैसा आपल्याकडे येणार आहे. अरे, पण कोण देणार आहे? तुझे बाबा, नाना. चल, तू त्यांचा जावई होणार आहेस म्हणून? जावई तर मी होणारच आहे ग, पण त्या व्यतिरिक्त एक हुकुमचा इक्का माझ्याकडे आहे म्हणून. काय बोलतोयस तू?
हे बघ. माय गॉड, शॉकिंग आहे ना. आपल्या सुनांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तुझे नाना खुनाचा आरोप स्वतःवर घेतात. तुरुंगात जाण्यासाठी सुद्धा तयार आहेत. मग ही क्लिप मी पोलिसांना देऊ नये यासाठी होणारा जावई म्हणून प्रॉपर्टी मधला थोडा हिस्सा तर मला नक्कीच देतील, हो ना? काय बोलतोयस तू सागर? तू नानांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून प्रॉपर्टी घेणार आहेस? इतकं स्वार्थी आहेस तू? स्वार्थी नाही ग, याला व्यवहारी म्हणतात. सागर, तू माझ्यावर खरंच प्रेम करत असेल ना तर आताच्या आता हा व्हिडिओ डिलीट करून टाक. डोक्यावर पडलेस काय? अरे इतकी चांगली संधी मी हातातून घालून देऊ? माझ्यासाठी ना आधी पैसा आहे मग प्रेम, कळलं? सागर इतका स्वार्थी वागेल ना असं मला वाटलं देखील नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही भेटलोही नव्हतो. आणि आता हे असं ऐकायला मिळालंय. तू सागरचा जीव घेतला असतास तर आधी तो व्हिडिओ ताब्यात घेतला असता. अहो सर, पण याचाच अर्थ हा खून अशा एका व्यक्तीने केलाय ज्याला या व्हिडिओविषयी काहीही माहिती नाही. नाना, नाना का मारतील? कारण या घटनेआधी सागर आणि नाना भेटले होते. मला माहिती आहे, सागर आमच्या घरी जेवायला आला होता. पण नाना आणि सागरमध्ये काहीच भांडणं झाली नव्हती. सर, सागरला मारण्याचा नेमका मोटिव्ह कळून येत नाही. मग आता राहता राहिला मोहित, त्यालाही सागरचं वागणं खटकत होतं. ही ललिता काय म्हटली? सागर त्यांच्याकडे जेवून गेला होता त्या रात्री. हो सर. इथेच काहीतरी गडबड आहे. म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी सागर नानाच्या घरी होता. नाना मडवी. स्मिता साहेब, तुम्ही पुन्हा इथे आला? तुम्हाला सांगितलं ना की आमच्यापैकी कुणीही सागरचा खून केलेला नाहीये. कुणाच्या रात्री सागर तुम्हाला भेटायला आला होता ना? आणि तुमच्यात आणि सागरमध्ये भांडण झालं होतं. साहेब, कुठलं भांडण? काही भांडण वगैरे नाही झालं. तो आला, जेवला आणि गेला. म्हणजे पोटभर खायला घालून तुम्ही त्याच्या पाठीवर वार केलात तर? काय? नाही, तुम्हाला नाही, यांना विचारतोय. मी काय केलं? मॅडम, सागरच्या डेड बॉडी जवळ सापडला आम्हाला. मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हाच मी नोटीस केलं होतं. मॅडमच्या एकाच पायात जोडवं होतं. मॅडम, घेऊन चला यांना. सुंदरा, इन्स्पेक्टर. हो, मी मारलं सागरला. कारण तो माझ्या घराचा वाटोळं करायला निघाला होता. त्यांच्याशी भांडून रागाने निघाला होता. अरे सागर, थांब, राग करून जाऊ नकोस. मला थांबायला वेळ नाहीये. आता मी बघतो मला काय करायचंय ते. अरे तू म्हणतोस ते पटतंय मला. पटतंय ना? मग त्या नानांना समजावा ना. त्यांना मी नंतर समजवते, तू ऐक ना आधी. काय ऐकायचंय? अरे ऐक ना, तुझ्या भल्याचं सांगते, ऐकणार नाहीस? काय? इथे नको, भिंतीला पण कान असतं. तू बंगल्याच्या मागे भेट ना मला, मी येतेच. ठीक आहे. सागरला माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला तेव्हाच मी पक्क ठरवलं होतं. घरातून निघतानाच कात्री घेतली आणि सागर, बोला. मी तुझं आणि नानांचं बोलणं ऐकलंय. प्रॉपर्टीचा हट्ट सोडून. अच्छा, तर हे सांगायला बोलवलंय मला इथे? आता तुमच्या खानदानाची कशी वाट लावतो ना बघा. आमच्या घराची परंपरा, इज्जत, आजपर्यंत आम्ही जीवापाड जपली होती, ती सगळी धुळीत मिळवली त्यांनी. माझ्या डोळ्यासमोर माझा संसार उद्ध्वस्त होत होता आणि तो अजगरासारखा वेटोळा घालून त्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करत होता. कितीही दिलं तरी त्याचं पोटच भरत नव्हतं. त्याचं समाधान होत नाही ना, त्याला संपवलेलंच बरं असतं. मृत्यूमुळे शरीर संपतं, माणूस संपतो. वृत्ती नाही, वृत्ती विचारांनी बदलते. आणि तुम्ही तुमच्या घरातली माणसंच संपायला निघालात. आणि इथंच चूक केलीत तुम्ही. एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांचा आदर करणं हे करायचं सोडून तुम्ही तुमच्याच कुटुंबाची इज्जत, आबरू
यांनाच फार महत्त्व दिलं. योग्य वेळी जर योग्य संस्कार केले असते ना तर ही वेळ आली नसती. आणि एकदा का हातून वेळ गेली ना की फक्त पश्चाताप करत बसावा लागतो आणि तो कोणत्याही शिक्षेपेक्षा भयंकर असतो. एकत्र कुटुंब नुसतं एकत्र म्हणून चालत नाही. या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा असावा लागतो आणि नानाच्या कुटुंबामध्ये नेमकं तेच नव्हतं. हाताबाहेर चाललेल्या मुलांना आपण वेळीच समजून घेतलं नाही तर त्यांचा मोहन व्हायला वेळ लागणार नाही. एकाच छताखाली असलेल्या लोकांमध्ये जर द्वेष, मत्सर वाढीला लागत असेल तर त्याला फुंकर घालण्याऐवजी ते वेळीच आपण मिटवून टाकले पाहिजे. कुटुंब सुखी तर शहर सुखी आणि शहर सुखी तर आपला देश. एकमेकांचा आदर करूया, एकमेकांना समजून घेऊया. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.